मजा आली यार. अरे हा तर माझा लहानपणाचा मित्र आहे. अरे हा डी आहे ना तो, तू बोलला होता बघ. ओटी दे, चल जाऊ. काय रेडी, तू वेटरचं काम करतोस? अरे लखन बसा. काय डी, मी तुला बोललो होतो ना त्यावेळेस माझ्यासोबत राहा म्हणून. तू जर आज माझ्यासोबत राहिला असतास ना, असे वेटरची काम करायची गरज पडली नसती. माझ्यासारखे 50,000 रुपये महिन्यात कमवले असते. हा भाई, लखनभाईमुळे मी पण आज प्रत्येक महिन्याला खूप सारे पैसे कमवतो. त्या टाइम जर तू लखनभाई सोबत राहिला असतं ना, तुला असे काम करायची जरूरत नसती पडली. जाऊ दे सोडा, मी काहीतरी आणतो तुमच्यासाठी, तुम्ही बसा. अरे तुषार, आलास का तू? हा दादा, ते थोडे उशिरा झालंय मला. ते मित्र आलेले आहेत, त्यांना काय पाहिजे दे आणि बिल नको घेऊ त्यांच्याकडून ना. ठीक आहे. हा डी वेटर असून म्हणून तू बिल नको घेऊ? अरे तो जुना मित्र आहे ना, म्हणून बिल तो भरतोय. त्यांना काय बिल भरायची गरज आहे? ते स्वतःच्या या रेस्टॉरंटचे मालक आहेत. बरोबर. पण ते चांगलं कमवत असेल. हो, 4-5 लाख रुपये कमवत असेल आणि माझ्यासारखे 8-9 पोरं आहेत, त्यांचे पेमेंट पण करतात. मग त्याला काम करण्यास काय गरज आहे? ते काय आहे ना दादा, दादा आहे ना आम्हाला लहान भावासारखे मानतात. आम्ही जर लेट झालो ना तर ते आमचं काम करून घेतात. खूप मायाळू आहेत ते. मग कसा वाटलं जेवण? छान होता. तू एवढा छान रेस्टॉरंटचा मालक आहे, तू सांगितलं का नाही पण? अरे काय मालक काय नौकर सगळे सारखे. ऑलरेडी तू एवढं कमवलं कसं? काय ना, खालच्या देवरूपी आई वडिलांचे पायाचे आशीर्वाद घेत पुढं चालत गेलो. वरचा देव स्वतः पावत गेला आणि हळूहळू सगळं मिळत गेलं. याडी लोकांकडे थोडा पैसा येतो, ते लई घबड करतात, पण ते एकदम नॉर्मल राहतं यार. हा यार, आई वडिलांची शिकवण आहे, काही नसलं तर लाजायचं नाही आणि आलं तर माजायचं नाही. हा, अजून खूप काही स्वप्न बाकी आहेत. तसं तुम्हाला कशाची गरज पडली बिझनेसमध्ये, तुमचा मित्र आहे हक्काचा, बिनधास्त सांगायचं.